नमस्कार, मी आहे वैष्णवी कथलकर। आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। चंद्रपूर शहरातून काल रात्री बेपत्ता झालेला महाकाली मंदिर परिसरातील एक युवक आज सकाळी पठाणपूर गेट बाहेरील जमनजटी परिसरात मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे। दानिश इंतेजार लवंगर असे या मृत व्यक्तीचे नाव आहे। काल रात्रीपासून हा बेपत्ता असल्याने परिवारातील संबंधितांनी त्याचा शोध घेतला, परंतु तो आज मृतावस्थेत आढळला। गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात वाघाचे हल्ले सतत वाढले असून गेल्या आठवड्याभरात वाघाने हल्ला करून ठार मारल्याची दुसरी घटना काल मुलचेरा तालुक्यातील कोडसापूर येथे उघडकीस आली। 55 वर्षीय रमाबाई शंकर मुजुमवार असे या मृत महिलेचे नाव असून ती सकाळी कापूस वेचण्याकरिता गेली होती। त्याच वेळी शेतात दबा धरून असलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला केला आणि तिला तब्बल 200 मीटर फरफटत नेले। आई घरी का नाही आली म्हणून मुलगा शेतात पाहण्याकरिता गेला असता त्याला रक्ताने माखलेले तिचे कपडे दिसले। त्यानंतर नागरिकांनी शोध घेतला असता परिसरातील जंगलात तिचा मृतदेह आढळला। मूळ चंद्रपूर महामार्गावर वल्लीजवळ एका भीषण अपघातात एकाचा मृत्यू तर 3 गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस झाली। 3 दुचाकींची एकमेकांना धडक बसल्याने हा अपघात घडला। अपघातातील मृत व्यक्ती चिचपल्ली येथील असून 3 जखमी व्यक्ती मूल येथील असल्याचे कळते आहे। संक्रांतीच्या दिवशी चंद्रपूर शहरात पतंग उडवण्यास गेलेल्या एका युवकाचा छतावरून पडून मृत्यू झाल्याची घटना 15 जानेवारीला उघडकीस आली। भानापेठ वाड्यातील आनंद विठ्ठल वासाडे हा पतंग पकडण्याकरिता घराच्या छतावर चढला होता। तिथे त्याचा पाय घसरून तो खाली कोसळला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला। समाज माध्यमांवर पतंजली योगपीठाचे रामदेव बाबा यांची बहुजन समाजाचा अपमान करणारी क्लिप व्हायरल होत असल्याने रामदेव बाबा अडचणीत आल्याचे दिसत आहे। स्वतःला ब्राह्मण म्हणून घेत त्यांनी ओबीसी समाजावर घाणेरड्या भाषेत वक्तव्य केल्याने चंद्रपूर शहरात 15 जानेवारीला आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात रामदेव बाबा यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली। क्या आपको तंत्र मंत्र के नाम पर ठगा गया है? तो घबराए नहीं, आपके हर समस्या का समाधान है हमारे पास, क्योंकि बरसों की तपस्या और कड़ी मेहनत से हमारे गुरुजी ने विद्या प्राप्त की है। आपकी कोई भी परेशानी हो, जैसे परीक्षा में फेल होना, शादी की समस्या, व्यापार में असफलता, नौकरी की समस्या, प्रॉपर्टी की समस्या, पति पत्नी में अनबन, हमेशा स्वास्थ्य खराब होना, इसके अलावा कोई भी समस्या हो तो नीचे दिए गए नंबर पर तुरंत कॉल करें। जगप्रसिद्ध ताडोबा अभयारण्यात 2 वाघाच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू झाल्याची घटना नवीन वर्षात प्रथमच उघडकीस आली आहे। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बोर्डा वन परिक्षेत्रात T50 वन नावाचा हा वाघ मृतावस्थेत आढळला। या वाघाचे वय 12 वर्षे असून याचे सर्व अवयव साबूत असल्याचे निदर्शनास आले। पंचनामा केल्यानंतर वाघाचे अंतिम संस्कार करण्यात आले। सावली वन परिक्षेत्रातील पाथरी उपवन क्षेत्रात पाळीव प्राण्यांची शिकार करणाऱ्या बिबट्यास जेरबंद करण्यास वन विभागाच्या पथकाला यश आले आहे। रविवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले आहे। चंद्रपूर जिल्ह्यात महायुतीचा पहिल्यांदा जिल्हास्तरीय मेळावा झाला। या मेळाव्यात पूर्व केंद्रीय राज्यमंत्री तथा मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांचे वक्तव्य अनेकांना झोंबणारे ठरले। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सर्वत्र भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना माझा पराभव झालाच कसा असा प्रश्न त्यांनी मेळाव्यात थेट उचलला। असा प्रश्न करताच उपस्थितांचे चेहरे मात्र बघण्यासारखे झाले होते। तर या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी सीटीव्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।